नमस्कार मंडळी, मी मुग्धा गोडबोले. वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. ठरल्याप्रमाणे नितीन वैद्य यांच्या वाचून उरणारी पुस्तकं या पुस्तकातला हिमालयाची शब्दसफर हा लेख मी वाचते आहे. हिमालय म्हणजे भारताच्या मस्तकावर शोभणारा तेजोमय हिमकिरीट. तो जोवर आहे तोवर भारताचा गौरव गौरी शिखरां इतका उत्तुंग राहणार. हिमालयाच्या उत्तुंगतेत भारताच्या गौरवाची उत्तुंगता आहे. त्याच्या धवलतेत भारताच्या हृदयाची धवलता आहे. त्याच्या गूढतेत भारताच्या सामर्थ्याची गूढता आहे. आणि हिमालयाच्या निश्चलतेत भारताच्या धर्मनिष्ठेची अभंगता आहे. जोवर तो उभा आहे आणि त्याच्या हृदयातून प्रसवलेली गंगा वाहते आहे तोवर या पृथ्वीतलावर भारताची उज्ज्वल आणि सरस रमणीय जीवनधारा वाहत राहणार. व्यासांनी गणेशाला महाभारत सांगितलं ते या उन्नत गिरीशिखरांवरच. पांडवांनी शस्त्रविद्या येथेच संपादन केली. अखेरीस देह ठेवले ते याच पवित्र भूमीत. मयाने पांडवांना त्यांच्या नव्या राजधानीसाठी जे सभागृह बांधून दिलं त्याची सामग्री त्यांनी हिमालयातील कैलास आणि मैनाक पर्वताजवळील प्रदेशातून आणली होती. व्यासांनी युधिष्ठिराला प्रतिस्मृती नावाची विद्या दिली ती हिमालयातील द्वैतवनात. किरातार्जुन युद्धानंतर शंकरांनी अर्जुनाला पाशुपतास्त्र दिलं तेही इथेच. हिमालयात शिवाचा निवास आहे, पण मुळात हिमालय हे विष्णूचे स्थावर रूप आहे. गीतेत 10व्या अध्यायात कृष्णाचे स्थावराणाम हिमालयः असे उद्गार आहेत. संस्कृत वाङ्मयातील नगाधिराज हिमालय या डॉक्टर के ना वाटवेंच्या छोट्या पुस्तकात वरील संदर्भ आहेत. श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, कालिदास, भास, भारवी, बाणभट्ट, भर्तृहरी आदींचे संस्कृत वाङ्मय यातले किमान 1000-1200 वर्ष जुने हिमालयाचे संदर्भ या पुस्तकात आहेत. हिमालयाचे भारतीय जनमानसातले स्थान यातून स्पष्ट व्हावे. प्रत्यक्ष प्रवास फारसा घडला नाही तरी 4 दशकांच्या वाचन प्रवासात शब्दशः असंख्य प्रवासानुभव मी वाचले. जवळपास सगळे जग शब्दांच्या डोळ्यांखालून गेले. त्यात पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मार्गासंदर्भांनी परतून आलो असा थांबा होता आहे हिमालय. विराट हिमालय. विश्वोत्पत्तीची असंख्य रहस्ये आपल्या पोटात दडवून असणारा हिमालय. प्रथम दर्शनातच हे भौगोलिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कुतूहल विश्वाच्या अफाट पसाऱ्यासमोर आपल्या कप पदार्थ असण्याची उदात्त जाणीव निर्माण करताच आत्ता इथे या जगात आपल्या असण्याबद्दल आनंदमयी कृतज्ञताही जागी करते. 15-17 वर्षांपूर्वी सुलभा ब्रह्मनाळकर यांचे 2 उत्कट प्रवासानुभव मौज दिवाळी अंकामध्ये वाचले होते. सर्व दूर शुभ्र बर्फ आणि लडाखची पाषाण शिल्पे. दोन्ही लेखांमध्ये हिमालय तसा पार्श्वभूमीवर आहे, पण तोवर डोळ्यांसमोर सह्याद्री हाच भव्यतेचा निकष असताना हिमालयाचे उलगडत गेलेले विराटपण, त्या भव्य बर्फाळ नीरवतेत सर्वांसमवेत असूनही समेटत गेलेले निर्मितीगर्भ एकटेपण हे त्यात फार उत्कटपणे आले होते. रवी मुकुल यांचा त्याच्याच आसपास वाचलेला हिमालयातल्या ट्रेकिंगचा अनुभव असाच. प्रत्येक वेळी टिकून राहण्याच्या क्षमतेची कसोटी पाहतो, प्रसंगी प्राण कंठाशी आणतो तो, पण तरी परतून येता क्षणी पुन्हा पुढल्या वर्षी जणू आपण वाटच पाहत आहोत अशी त्याची साद येते. या समेवर येणारा हा अनुभवही लक्षात राहून गेलेला. कवी, वाचन व्यासंगी सतीश काळसेकर आणि वसंत आबाजी डहाके या दोघांनी हिमालयात काही यात्रा केल्या. त्याचे अनुभव स्वतंत्रपणे दोघांनीही लिहिले. पायपीट सतीश काळसेकर लोकवाङ्मयगृह 2021 आणि यात्रा अंतरयात्रा वसंत आबाजी डहाके लोकवाङ्मयगृह 1999 या पुस्तकांमध्ये. यमुनोत्रीच्या कठीण मार्गावर डहाकेंना एके ठिकाणी पाण्याचा धीरगंभीर नाद ऐकू येतो. कोसळणाऱ्या धारा काही दृष्टीपथात नाहीत. सर पटकन म्हणतात, कोंडुरा. नुसतं ऐकत राहिलं तरी मुक्ती मिळेल असा अनाहत नाद. संस्कृतीत बदल होत गेले तशी शांततेला फाडून टाकणारे ध्वनिकल्लोळ निर्माण झाले. पण हिमालयाच्या नीरवतेत अजूनही आपलीच आपल्याशी अशी भेट घडते. देवप्रयागमध्ये पहाटे जाग आल्यानंतरचा निव्वळ दैवी म्हणावा असा अनुभव डहाकेंनी लिहिला आहे. बाहेर आलो, पाहिलं, केवळ अद्भुत, विलक्षण सुंदर. निळ्या स्वच्छ आकाशात निळसर रुपेरी सोनेरी शिखरं. सारी यातायात विरून गेली. निव्वळ निर्विकल्प विशुद्ध आनंद.
ही भूमी नव्हे स्वर्ग आहे, अशा अलौकिक ठिकाणी आमच्या पूर्वजांनी देवतांचा वास कल्पिला, यात आश्चर्य नाही. शिव या स्थिर तत्वाची आणि शक्ती या गतिमान तत्वाची स्फुरणं त्यांना झाली. हे अद्भुत पाहत असतानाच पृथ्वीच्या निर्मितीविषयीचं कुतूहल निर्माण झालं असेल. भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांची सूक्तं त्यांनी लिहिली असतील. या हिमाच्छादित शिखरांपलीकडे काय असेल असा प्रश्नही त्यांना पडला असेल. मीना प्रभूंनीही वाट तिबेटची पुरंदरे प्रकाशनमध्ये अगदी शेवटच्या क्षणी विमानाच्या खिडकीतून आस लागलेले कैलास दर्शन झाल्याचा विलक्षण अनुभव नोंदवलाय. मराठीत हिमालयाच्या प्रवासावर अक्षरशः असंख्य पुस्तकं प्रकाशित झालीत. अगदी 70-80 वर्षांपूर्वी हा प्रवास दुर्गम असतानाच्या काळातलेही अनुभव आहेत. पण ही सगळी पुस्तकं यात्रेतला आध्यात्मिक आनंद वाटून घेतात. ट्रेकिंगमधल्या अनघड अनवट वाटा, तिथे गुहेत वास्तव्य असणारे आध्यात्मिक साधक यांच्या शोधात यती वगैरे दंतकथांच्या आसपास फिरतात. बहुतांश अनुभव हिमालयाच्या चुटपुट अनुभवाचे, परिक्रमेसारखे बाहेरून घेतलेल्या दर्शनाचे, त्याच्या विराट बाह्य दर्शनाने दडपून गेलेल्या भावावस्थेचे, उचंबळून आलेल्या आध्यात्मिक उदात्ततेचे असतात. त्याच्या अंतरंगातला खडतर सहवास त्यात जवळपास नाही. अगदी आजही हिमालयीन परिसर आपल्यासाठी वातावरणातले टोकाचे बदल, भौगोलिक अंतर यामुळे असेल कदाचित, पण सवयीचा झालेला नाही. त्यामुळे तिथला प्रवासानुभव विराट निसर्ग दर्शनाच्या, कुतूहलाच्या, आश्चर्याच्या पातळीवरच राहतो. तो या परिसराचा भाग होण्याचा अनुभव येत नाही. यात काही चाकोरी बाहेरचे शोधप्रवास दिसतात, तरी त्यातही हिमालयाला थेट भिडणं दिसत नाही. जैविक अस्तित्वाची रहस्य दडवलीत अशा आडवाटा धुंडाळणं दिसत नाही. हिमालयावरचं एक वेगळं पुस्तक अलीकडे आलं, ते रमेश देसाईंचं. हिमालयाच्या जन्मापासून आजच्या भ्रष्ट बाजारीकरणापर्यंत सर्व माहितीचा कोश असावा तसे मौलिक पण माहितीपर स्वरूपाचे. सध्या हिमालयाशी संबंधित बरेच काही समाजमाध्यमांवरही येते आहे. वसंत लिमये यांचं हिमालयातल्या भ्रमंतीचं सदर हिमयात्रा आणि अभिषेक शाळू गेली 3-4 वर्षे दरवर्षी लिहितात ती हिमालयातल्या आध्यात्मिक साधकांच्या शोधयात्रेवरची फेसबुकवरची लेखमाला. हे लगेच ठळक आठवेल असे. तरी फक्त हिमालय आणि त्याचं सांस्कृतिक आध्यात्मिक संदर्भांपलीकडचं विराट अस्तित्वरूप हा ध्यास विषय झालेला अपवाद वगळता दिसलेला नाही. ही अर्थात माझी मर्यादाही असू शकेल. हे जाणवले ते हिंदीतले वा अन्य भाषांमधून हिंदीत वा मराठीत आलेले काही अनुभव वाचल्यावर. आडवाटेचा हा अफाट अनुभव 7-8 वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचला तो बिमल डेंच्या पुस्तकात. महातीर्थाचा अखेरचा यात्रिक याचा मराठी अनुवाद केलाय विजय हरिपंत शिंदे, पद्मगंधा प्रकाशन यांनी. हे त्यांचं अनुभव कथन तसं थेट हिमालय यात्रेचं नाही, पण त्यात तिबेटमधील ल्हासावरून उलट्या वाटेनी कैलासापर्यंतच्या पौगंडावस्थेत एकट्याने केलेल्या प्रवासाचं प्रत्ययकारी वर्णन आहे. गोठलेल्या सांगपो किंवा सांपो म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावरून आपल्याला जसं जग मानव केंद्रित दिसतं, त्या पलीकडच्या जिवंतपणाची कसलीच खूण दृष्टीपथात नसलेल्या विराट वैराण दर्शनामुळे अस्तित्व भयाने घेरलेल्या मनोवस्थेत दिवस रात्र हिमालयाच्या आपल्या दृष्टीने पाठीमागून केलेली ही एकल पायपीट प्रत्यक्षात अप्राप्य पण शब्दातून तरी अनुभवावीच अशी आहे. प्रबोधकुमार सान्याल यांचे उत्तर हिमालय चरित वाचनात आले. सान्याल मागच्या शतकातले म्हणजे 1905 ते 1983 ही त्यांची जीवनयात्रा होती. प्रख्यात बंगाली संपादक, लेखक, जातिवंत भटकेही. तब्बल 6 वेळा पूर्ण भारताची यात्रा केलेले. 1928 ते 1964 या दीर्घ काळात त्यांनी हिमालयातल्या काराकोरमपासून कैलासापर्यंत सर्व 7 पर्वतरांगांमधल्या आडवाटा धुंडाळल्या. त्यातल्या बऱ्याचशा वाटांना त्यांच्या रूपात प्रथमच बाहेरचा मानवी पदस्पर्श झाला. महाप्रस्थानेर पथे, रसियार डायरी, देवतात्मा हिमालय 2 भाग अशा पुस्तकातून ही भटकंती त्यांनी शब्दबद्ध केली. उत्तर हिमालय चरित हे या मालेतलं शेवटचं पुस्तक. 2020 दीर्घ काळानंतर ते हंसकुमार तिवारी यांनी बंगालीमधून हिंदीत आणलं. पुस्तकाच्या मनोगतात सान्याल म्हणतात, हिमालय प्राचीन गांधारपासून उर्सा सीमेपर्यंत पसरला आहे. त्याचा मूळ गाभा असलेला काश्मीरच्या वायव्येपासून ईशान्येपर्यंतचा शेवटचा भाग हिंदुकुश पर्वताशी जोडला गेला आहे.
या गाभ्याच्या दोन्ही बाजूंनी माझ्या भटकंतीच्या वाटा गेल्या होत्या. गहन गूढ हिमालयाच्या पोटात या वाटा वारंवार जणू हरवून जात. किती वेळा त्यांनी माझं मन आनंद आणि दुःखानं भरून गेलं. तसे कैक वेळा हे मनाला दुस्तर आणि दुस्साहही वाटून गेले. या वाटेवर चालायला मी सुरुवात केली ती 1928मध्ये आणि थांबलो ते 1964मध्ये. या ज्ञात अज्ञात पार्वत्य लोकाकडे मी एखाद्या आंधळ्या आसक्तीसारखा ओढला गेलो होतो. माझ्या स्वभावातली अस्थिरता केवळ हिमालयाच्या एकांत कुशीतच स्थैर्याची शांती मिळवू शकली आहे. माझी ही कुडी आता हिमालयाशी एकाकार झाली आहे. यातल्या लडाखमधल्या रूपसू या प्रदेशाचा अनुभव पहा. वनांची शोभा, फुलांचे उत्सव, गवत, झाडं, वेली, पक्ष्यांची किलबिल, उन्ह आणि मेघांचे रंग अशा आपल्या अंगभूत वैभवाने निसर्ग सुंदर दिसतो. हिरवाई त्याला मोहक बनवते. असा निसर्ग आनंदमयी असतो. पण लडाखमध्ये हाच निसर्ग रौद्र भीषण चेहऱ्याच्या वैराण वाळवंटी स्त्रीसारखा दिसतो. जळल्यासारखा, वृक्ष अलंकारहीन, नग्न वाटावा असा. पाहून भय वाटतं. रूपसू प्रदेश ही असे भय वाटावे अशीच भीषण नग्न भूमी आहे. तोलगुंगची दरी पार करताना पर्वतीय वाळवंटातील या ओसाडीत एक मोठे निळे तळे दिसते, ज्यातील पाण्याची चव अत्यंत वाईट आहे. हिवाळ्यात ते गोठून जाते. लांब लांब केस असलेल्या मेंढ्या आणि बकरे त्यावरून पार होतात. त्या मेंढपाळांना चंपा म्हणतात. याच परिसरात ते राहतात. वाळूत जसे किडे फिरतात तसे अत्यल्प संख्येतल्या चंपांचे जीवन असते. पर्वतातल्या दगडी गुहा, जनावरांच्या चामड्यापासून बनवलेले तंबू यात त्यांचा वास असे. मला इथे बर्फ पर पडे पदचिन्ह या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या काश्मीरी कादंबरीची आठवण झाली. तीत काश्मीरच्या गाभ्यात वसलेल्या पशुपालक बकरवाल समाजाचं अप्रतिम चित्रण आहे. हिवाळ्यात 4 महिने घरातच पूर्ण बर्फाच्या चादरीखाली, वसंतात बर्फाखालून उगवून वर आलेल्या हिरवाईवर बकरे मेंढ्या पोसण्यासाठी बाहेर, उर्वरित 4 महिने पुढच्या प्रदीर्घ हिवाळी काळरात्रीच्या तयारीसाठी अशी पूर्णतः निसर्गावलंबी तरी कायमचे अस्तित्व भय असणारी हिमालयीन जीवनशैली प्राणकिशोर यांनी एका हळूवार प्रेमकथेमधून मूर्त केली आहे. पण चहूबाजूंनी या अशा उग्र भीषणतेतही एक नवा रस जाणवतोय. जिथे गवताचे एक पातेही उगवलेले नाही, युगानुयुगांतून एखादे मामुली फूलही एखाद्या फांदीवर फुलले डुललेले नाही, एकाही पाखराने जिथे कूजन केलेले नाही, खूण म्हणून दाखवावे असे एकही झाड जिथे कधी उभे राहिलेले नाही, तिथे एक अजब रस तर आहे. वृक्ष कोरड्या हवेच्या झुळका विस्मृतीच्या खाईत निषिद्ध झालेल्या या सृष्टीला क्षणोक्षणी सुखावत आहेत. माझीही हाडं फासळ्या काष्ठवट करीत आहेत. डोळे, केस, बोटं सगळं हळूहळू कोरडं लाकडी होत चाललंय. माझ्यासारखेच अनादी काळापासून झिजत असलेले हे पर्वत, त्यांचा हा लगदाच जणू चुन्याच्या खडूसारखा बाहेर येतोय. कोण म्हणतंय रूपसूमध्ये रस नाही? अनादी काळापासून रूपसूचे हे एखाद्या महाकाय पृष्ठवंशीय प्राण्यासारखे शव धुळीत पडले आहे आणि आज लाखो वर्षांनंतर सीमा संघर्षात अडकले. वृक्ष दगडांनी झाकलेल्या विस्मृतीच्या स्तरांना भेदून मी त्याच्यात काही दुगदुगी आहे का हे त्या शवागाराला कान लावून ऐकू पाहतोय. त्याच्यात रक्ताचा एक थेंबही उरलेला नाही हे माहिती आहे. हे भारतातेच अभिंग अन्न आहे. यानंतर इतिहासातील कुठल्याच अध्यायात इथं माणसाची वस्ती असल्याची नोंद सापडत नाही असं म्हणत सान्याल पुढे काही अंतरावरील सोमोरारी जलाशय, त्याच्या आधाराने जवळच असलेल्या झंस्कार प्रदेशात हिवाळ्या व्यतिरिक्तच्या काळात होत असलेली काही वस्ती, बौद्ध गुंफांच्या आधाराने अस्तित्व संघर्षातही उभे राहिलेले विरळ जनजीवन, काही सांस्कृतिक बाबी, इतिहासात मुस्लिमांचा प्रवेश झाल्यावर आलेले संघर्ष, अशा तपशीलवार नोंदी करत शेवटी समेवर आल्यासारखे म्हणतात, ये लोग बौद्ध हैं लेकिन सभ्यता से विच्छिन्न. मनुष्य जन्म का कर्ज चुकाना, इसके सिवाय इन बस्तियों का और कोई अर्थ नहीं. हा काळ चीनने तिबेट गिळंकृत केल्यानंतरचा. ल्हासाला पावनतीर्थ मानणाऱ्या या प्रदेशावर बौद्ध गुंफांवर त्याचा झालेला परिणाम सांगताना सान्याल म्हणतात, इन्होंने अपने प्राणसूत्र खो दिए हैं. तेव्हा मनात उदासी दाटून येते. या सगळ्या वृक्ष भयकारी प्रदेशातही मनाला इतकं ओढून नेणारं काय असावं असा विचार करत असतानाच लिकीर गुंफेचा विलक्षण अनुभव येतो. लिकीर गुंफेच्या वर जाऊन उभा राहिलो आणि दूर दिगंत प्रकाश आणि आकाशाचं सिंहद्वारच जणू उघडलं.
हा अनादी अनंत काळाचा महिमा क्षणभराच्या अनुभवात महाकाव्यच उलगडत गेलं. चहूबाजूंनी दिगंत व्यापणारी अनंतापर्यंतची पसरलेली पर्वतमाला, लाल, पिवळा, निळा, काळा, भगवा असा रंगांचा विचित्र मिलाफ या पर्वतांच्या राज्यात झालेला. ढग, पाऊस, वनवैभव असं काहीही नाही. वर मेघविहीन निष्कलंक निळं आकाश आणि तरी नजर पोचेतो तुषारांचे थरावर थर. इथे उभे राहून दूर उत्तरेत काराकोरम पर्वतमालेतले शिखर, तर दक्षिणेत थेट कैलासाचा आश्चर्यकारी मुकुट पाहत फक्त अवाक होता येतं. आपल्याला पाहण्या वाचण्यातून दूरान्वये परिचित नसलेल्या अशा अनघड हिमालयाच्या घड्या सान्याल अशाच 23 आडवाटांवरून या पुस्तकात लढीसारख्या उलगडतात, तेव्हा काही ठिकाणी कल्पनेतच आपलंच अस्तित्व पणाला लागलं आहे असे भयकारी शहाराचे त्वचेवर जंगल फुलून येते. बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर कृष्णनाथ शर्मा यांनी हिमालय त्रिक या धारेत स्फिती में बारिश, किन्नर धर्मलोक आणि लडाख में राग विराग अशी 3 छोटी पुस्तकं म्हणजे पॉकेट बुक्स ज्यांना आपण म्हणतो, पण लहान फॉन्टमधली 632 पानं लिहितील. त्यात अफाट दर्शन आहे. रस्त्याचे काम चाललेले, डायनेमाईट लावलेले, वेळा येण्या जाण्याच्या ठरलेल्या, व्यास नदीच्या काठावरच्या शिलाखंडांवर विसावलो. व्यास हिमांचलला आकार रूप देतं, तसंच शील आणि संस्कारही. तिला पाहत राहिलो, ऐकत राहिलो. असं म्हणतात की वशिष्ठांनी पुत्रशोकाने विव्हल होऊन स्वतःला दोरीने बांधून घेऊन व्यास नदीत इथेच कुठेतरी सोडून दिलं होतं. या नदीनं त्यांना पाशमुक्त करून किनाऱ्यावर आणून सोडलं. तेव्हापासून ही विपाशा म्हणून ओळखली जाऊ लागली. पण आम्हाला पाशमुक्त करेल तेव्हाच तिला विपाशा म्हणू. एरवी आतून बाहेरून पाशांनी बांधले गेलेले असतो आपण. कधी झटकून सुटायला गेलो तर हे राग द्वेष दुसऱ्या बाजूनी दुसऱ्या रूपात येऊन पुन्हा बांधतात. अशी मिथकांशी, लोकभावनांशी, समजांशी जोडलेली चिंतनं या कथनाला निव्वळ प्रवासानुभवांपेक्षा वेगळं करत दर्शनाच्या पातळीवर नेतात. लिहिणं पाहण्यात बाधक होतं. त्यातल्या अहंकाराच्या अंशाने संचयाची भावना बळावते. याचं नेमकं भान कृष्णनाथ यांना आहे. स्पिती प्रवासात डायरी सुरुवातीलाच गहाळ होते, सापडते ती अगदी शेवटी. त्यामुळे कसल्याही नोंदी नाहीत. पाहण्यातून उमटलेले पडसाद स्मरणातून आठवणे, त्यामुळे लेखनात समोर दिसतंय, अनुभवात येतंय त्याच्या निव्वळ वर्णनापलीकडची संदर्भांनी लगडलेली चिंतनशीलता प्रत्ययाला येते. कृष्णनाथ यांनी 1974 ते 77 या काळात लाहोल, स्पिती, किन्नर, कैलास आणि लडाख असा 3 टप्प्यात हिमालयाच्या हृदयातून दीर्घ प्रवास केला. नोंदीत भटकंतीचे तपशील आहेतच. गॅझेटियर, जुनी पुस्तकं यातून त्या ठिकाणचा इतिहास, भूगोल, समाजवास्तवही देतात, ते थोडक्यात. पण ही पुस्तकं त्या पलीकडे प्रवासातल्या मानसिक नोंदी करतात, त्यामुळे स्मरणीय होतात. स्पितीतल्या प्रवासात बरोबर आणखी 4 जण आहेत, त्यामुळे त्यात संवाद आहे, पण बाकी 2ही एकल प्रवास आहेत. पाहिलेले वास्तव उदास करणारे आहेच, एकटेपण त्यात गहिरी भर घालते. उदास उदास संध्या, अंधार चहूबाजूंनी खाली उतरतोय, नदी दूर करुण स्वरात रडतेय, आकाश स्तब्ध मूक. ताबोच्या दक्षिणेकडील मैदानाच्या दिशेने चालतोय एकांताच्या शोधात. हिमालयाच्या गर्भात एकांताचा शोध, कारण मन अशांत आहे. जाणण्याला काही सीमा असते आणि जाणण्याच्या इच्छेला अंत तरी. भारताचा हा सीमांत, तरी इच्छेचा सीमांत कुठे? आपण इथं या वैराण, माणसं सोडाच, प्राणी पक्षी, झाडं झुडपं, अगदी गवताचं पातही न दिसणाऱ्या बर्फानं भरलेल्या पर्वत आणि दऱ्यांच्या प्रदेशात का आलो आहोत असं कृष्णनाथ स्वतःला वारंवार विचारतात. स्वतःतलंच काहीतरी शोधू पाहतात. सीमांताचे उदासीने भारलेले विराटपण अनुभवायचे. पारंपरिक बौद्ध धर्म, त्यात निर्माण झालेली पोकळीची कारणं शोधायची आहेत. गोंपा पाहायच्या आहेत, त्यातली जुनी पुरातन चित्र, शिल्प, हस्तलिखितं पाहायची आहेत. भोटी भाषेची स्थिती पाहायची. रोज अस्तित्वाशी झगडत याच मातीत अट्टाहासाने राहणाऱ्या सामान्य माणसांपासून गोंपांमधून व्रतस्थ आयुष्य कंठणाऱ्या लामांपर्यंत अनेकांशी संवाद करायचा आहे. कारणं सांगायला अनेक आहेत, ती खरीही आहेत, तरी आत दाटलेले एकटेपण सतत प्रश्न करत राहते. कृष्णनाथ विपश्यनेचे साधक आहेत. तीच त्यांना बौद्ध धर्माकडे पर्यायाने तो त्यातल्या त्यात शुद्ध रूपात अस्तित्वात असलेल्या या हिमालयाच्या पोटात घेऊन येते. वैचारिक ताण अनावर झाला की ते श्वास घेत सोडत राहतात.
आत येणारा बर्फाळ श्वास नाकाच्या उजव्या पोकळीतून सुरीसारखा कापत घुसतो. गरम उच्छ्वास नाकाच्या डाव्या बाजूला सुखावत बाहेर पडतो. बर्फवत हवेचा आत गरम रक्ताशी चेतनेशी चाललेला झगडा अनुभवत राहतात. डोळे मिटून कुठे चाललोय, कुठे जायचे याचे भानही हरपते काही वेळ. रोहतांग खरोखरच दुर्गम होते. रो म्हणजे शव, प्रेत. थांड म्हणजे स्थान, शवाचे स्थान. प्राणवायू विरळ, बहुसंख्य लोक इथे येई तो दम तोडत. हा सगळाच भाग कमी अधिक तसाच. मे ते ऑक्टोबर एवढाच काळ काही काम शक्य होतं. उर्वरित काळ बर्फाच्या जाड चादरीखाली कसे तरी जगणे हाच एकमेव जुगाड. बौद्ध धर्म या वाटेवरून तिबेटमध्ये पोचला त्या काळी, म्हणजे 1000 वर्षांपूर्वी काय असेल परिस्थिती. लोकदेवतांची मंदिरं, गोंपा, त्यातले छम सारखे उत्सव, असा मिळेल तिथून जगण्याचा खुराक मिळवत अस्तित्वाचा गाडा जमेल तसा ओढत लोक जगतात. पण रडत खुरडत नव्हे तर गात नाचत. तरी वाटे का राहत असतील इथे लोक. इथल्या पठारावरही श्वास घेणं अवघड होत असताना तिथून काही फुटांवर एखादा माणूस जाऊ शकेल जेमतेम इतपत रस्ता करून पर्वतात गोंपा कशा का बांधल्या असतील. तिथवर 30-40 फुटांचे ग्रॅनेटमध्ये कोरलेले अवलोकितेश्वर पद्मसंभव कसे नेले असतील वर. तिन्ही प्रवासात कृष्णनाथ बौद्धांचे अनेक संप्रदाय, त्यांनी निर्माण केलेल्या गोंपांचे समूह पाहतात, तिथे राहतात. तिथला प्राचीन हस्तलिखितांचा संग्रह पाहतात, त्यांची पूजा होते, पण ती वाचत नाही कोणी. असा वेदनेचा सुस्कारा सोडतात प्रत्येक वेळी. गावातही फिरतात, लोकजीवन पाहतात, चर्चा करतात. द्रौपदीशी म्हणजे पांडवांचा शेवटचा प्रवास या भागातून झालेला. स्वर्गाच्या दिशेने जात असताना द्रौपदी प्रथम पडते, ते स्थान स्फितीत दाखवलं जातं. तर द्रौपदीशी असलेल्या भावनिक जवळिकीतून उद्भवलेली बहुपतित्वाची प्रथा, लुप्त होत चाललेल्या पारंपरिक हस्तकला, असं सगळं ते साक्षीत्वानं पाहतात. म्हणतात, धर्म धारण करने की शक्ति अवश्य देता है, लेकिन अर्थ धर्म और काम के लिए साधन है. अर्थ का अगर नाश होता है तो सांस लेना भी मरे समान है. स्फीति के इस मूर्छा को देख रहा हूँ मैं. लाहोल, किन्नौर, लडाख आणि तिबेट मध्ये हिमालय असला तरी भूगोल आणि संस्कृतींनी सगळे सलग जोडलेले, पण इतिहास आणि राजकारणाने वेगळे केलेले. इथूनच तिकडे गेलेले सगळे ज्ञान, पण नालंदा संहारानंतर इथे त्याचा क्षय झालेला, त्यामुळे तिबेटवरून इथे येई. तिथे आता बौद्धांचे मुख्य ठाणे. इथल्या गोंपांमध्ये शिकवणारे लामा तिथून प्रशिक्षण घेऊन येत, पण हिमालयाने केलेली भौगोलिक विभागणी चीनने तिबेट गिळंकृत केल्यावर अधिक घट्ट झाली. आंतरराष्ट्रीय सीमा बंद झाली, प्रवास थांबला. या तिन्ही विभागांचे रस्ते उलटे खाली मैदानाकडे, बनारस सारनाथकडे धावू लागले. तिथे नवनिर्माण होत नाही. तिथला अतिलोकांत यांना मानवत नाही. ज्यांना आवडतो त्यांचे रस्ते इकडे वळत नाहीत पुन्हा. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी, शून्याकडचा हा प्रवास थांबवायचा कसा. राहुल सांकृत्यायन यांनी घुमक्कड शास्त्र लिहिले, ज्याची आठवण करतात मधून. त्यातले नियम सांगतात. एक असा की जिथे जायचं तिथलं सगळंच पाहायचं नाही, काही एक खास गोष्ट सोडून द्यायची, ती तिथं तुम्हाला पुन्हा बोलवते, किंवा चालताना दिशा धरून ठेवायची, तुम्ही पोचताच. गोंपांमध्ये सुरक्षित सगळं भांडार भोटी भाषेलिपीत आहे. भोटी लडाखपासून अरुणाचलपर्यंत हिमालयाची धर्मभाषा आहे. इथला धर्म, संस्कृती, कर्मकांड, काही अंशी त्यातली अपरिहार्यता हे समजून घ्यायचं तरी भोटी हेच माध्यम असू शकतं. 1000पेक्षा जास्त वर्षातले बौद्ध दर्शन, साहित्य, कला, ज्योतिष, आयुर्वेद सगळं तिथल्या प्राचीन हस्तलिखितांमधून सामावलं आहे. ही भाषा लयाला गेली तर हे सगळं संचित जाणण्याचा दुवाच लुप्त होईल. कृष्णनाथना वाटते मनुष्य जात त्यानं दरिद्री होईल. कृष्णनाथ, बौद्ध धर्म, त्यातलं दर्शन यावरच्या अनेक परिषदा, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे यातून सहभागी झालेत. त्यामुळे इथल्या बहुतेक गोंपा, गावं, वस्त्या यातून त्यांची पहुंच आहे. ते आले म्हणून अनेक ठिकाणी भाषणं, चर्चांचे कार्यक्रम होतात. त्यात ते आपण काय गमावत आहोत, ते किमान राहिलेलं तरी जपण्यासाठी काय करावं यावर तळमळीने बोलत राहतात. त्यातलं वैयर्थ जाणवलं तरी काहीशा आतल्या अनिवार्यतेने. इथे पाऊस नाही, स्फितीत क्वचित पडतो, बाकी ठिकाणी फक्त बर्फ. त्यामुळे पावसाचे वेगवेगळे विभ्रम, त्याची वाट पाहणे हे संवेदनच नाही. प्रचंड उंची, हवेचा दाब कमी असणं, अतिशीत वातावरण, त्यामुळे वृक्षराजी आणि प्राणी जीवनही नसण्याच्या बरोबर.
त्यामुळे पावसाबरोबर नवजीवन फुलून येण्याच्या आयुष्याकडे परतून आणण्याचा अनुभवच नाही. उघडे पर्वत, कडक ऊन वा भुरभुरते बर्फ आणि ओसाड सुनसान दर्या, दुःखाचे सनातनत्व, त्याच्या निवारणाची ओढ यावर पाहताना, फिरताना, भटकताना कृष्णनाथ सतत विचार करत राहतात. थकायला होतं मनानेही, पण उत्तर मिळत नाही. नसतंच. हीनयान, महायान, वज्रयान, पंथ कुठलाही असो, त्याचे हिमालयातही बदलत चाललेल्या जनजीवनाशी नाते तुटत चालले आहे. साधना, तांत्रिक कर्मकांडे जगभरच्या टुरिस्टांसमोरच्या प्रदर्शनांपुरती उरली आहेत. छमसारख्या उत्सवांचे तर डेव्हिल डान्स असे विकृत नामकरण देखील झाले आहे. त्यातले सर्जन संपले आहे. साधना पद्धतीतली प्रासंगिकता हरवत चालली आहे. काय करावे? विपश्यनेसारखी सगळ्या पंथांपलीकडे अपील असणारी साधना शिकवणे सुटसुटीत, सोपे, कमी कालावधीचे करता येईल का? उत्तराच्या शोधातले भटकणे निरर्थक होत जाते, तसे मन काळवंडत असते. कृष्णनाथ यांचा हा प्रवास 5 दशकांपूर्वीचा. आज दुर्गमता कमी झाली असावी नक्कीच, पण त्यातून तिथले प्रश्न फार बदलले असतील असे वाटत नाही. कदाचित अधिक जटिलही झाले असतील. मुळात माणसं विपरीत परिस्थितीतही मानसिक आनंदाच्या, शारीर सुखाच्या अपेक्षेने जगतात. त्यासाठी कालसुसंगत जुगाड शोधणं हीच आदिम ऊर्जा. 8-9 वर्षांच्या मुलांना लामा होण्यासाठी गोंपात भरती करण्यातली कदाचित परिस्थितीने लादलेली अपरिहार्यता कमी झाली असेल, तर कृष्णनाथांसारख्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या गाढ्या अभ्यासकांना उदासी येणं काहीसं स्वाभाविक. पण वाहतेपण संपलं तर डबकं होतं प्रवाहाचं. गोंपा आणि त्यातला सनातन धर्म मग परंपरेने अभ्यास साधन म्हणूनच उरणं हे त्यापेक्षाही साहजिक नाही का? कुठेही पोचणं नव्हे तर चालणं हा खरा प्रवास हे खरेच. पण नुसत्या चालण्यातही गंतव्य माहीत नसले नेमके तरी कुठेतरी पोचायचे आहे ही भावना ऊर्जा देत असते. निरुद्देश भटकंतीतही कुठेही पोचायचे नाही ही मोकळिकीची भावना तरी असते. पण जायचे तर आहे, पण ते गंतव्य स्थान मात्र हरवले आहे, अशा भावनेचा प्रवास कसा होईल? बदलांची दखल न घेता अर्थ हरवलेले कर्मकांड रेटत राहणे हा तसा काहीसा केविलवाणा प्रवास वाटतो मला. त्यामुळे कदाचित हिमालय का हृदय जल रहा है, सिर पर बर्फ की टोपी है और आंखें राख सी मुर्दा असं म्हणणाऱ्या कृष्णनाथांच्या उदासीने जे मनही काही वेळ उदासून गेले. सोलापूरच्या कोरड्या हवेतल्या कहर उन्हात सार्थवाह हिमालयसारखं पुस्तक हातात पडणं हेही स्वप्नवतच. एक उन्हाळा प्रबोधकुमार सन्याल यांच्या उत्तर हिमालय चरितनं सुसह्य केला होता. सतत 45 वर्ष हिमालयातल्या अनघड वाटांवरून सन्याल चालत होते. त्याच्या आसपासच काहीशे वर्षांपूर्वी जपानमधल्या बर्फाळ पर्वतीय प्रदेशात बाशो चालला त्या वाटेवर काही पावलं टाकलेली. तिथल्या मठांमधल्या थंड एकाकी मुक्कामात त्यानं हायकूनमधून केलेल्या शेकडो वर्ष तिथल्या लोकसंचितातून प्रवाही राहिलेल्या निसर्गातील बदलांच्या नोंदी वाचताना इथं फुफाट्यात भरलेल्या दुपारी तो थंडावा पाहत अनुभवत होतो मी. अजय कुमार सोडानी इंदोरला एम्समध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहेत. गेली 2 दशकं ते हिमालयाच्या प्रेमात आहेत. एखाद वेळी तिथं जाणारेही त्याच्या अस्तित्वातले विराटपण जाणवून मूक होतात. अंतर्मनाशी हे मूक होणं वाटून घेत काही संवाद करतात. पण सोडानींचं हिमालयावरचं प्रेम हे असं तात्कालिक भारावून जाणं नाही. आपल्या आयुष्याच्या वाटेवरचा हा शेवटचा पण अपरिहार्य, दीर्घकालीन, सतत बुलावा येणारा मुक्काम हे त्यांना आत खोलवर जाणवलेलं सत्य वाटतं. आयुष्याची वाट यापुढे फिरून फिरून परत इथेच येणार हे माहीत असलेलं सत्य. ते म्हणतात, हिमालय फक्त कथा सांगतो मला. एकदाच नाही, क्रमशः, वारंवार पुढल्या कथेची उत्सुकता बोलावत राहते. त्यांचा अर्थ शोधण्याची आस आणि त्यातून येणारी व्याकुळता. भटकावेच लागते. अनघड वाटा शोधाव्याच लागतात. आजवर 2 दशकात अशा अनघड वाटेवरचे हिमालयातले 38 प्रवास त्यांनी केलेत. कधी नव्या आडवाटा तर कधी आधीच्याच, पण अनघड वाटांवरून चालताना आधीपेक्षा हिमालयाची रोडावत चाललेली आकृती, संथ पण उदास वाहणाऱ्या नद्या, शहरीकरणाचा तिथे आनुष्य वस्तीच्या टोकातल्या गावातही पसरत चाललेला हैदोस पाहताना आतून घेरत जाणारी अस्वस्थता ते व्यक्त करत राहतात. दर्रा दर्रा हिमालय आणि हिमालय दरबदर अशा 2 पुस्तकांनंतर आलेले यात्रिकमधील हे 3रे पुस्तक, सार्थवाह हिमालय. यावेळची म्हणजे पुस्तकं अलीकडेच आले असले तरी हा प्रवास 2012 मधला. यावेळची वारी ही थोडी विशेष आहे.
गढवाल परिसरात एक दंतकथा सर्वत्र चर्चिली जाते. मागच्या 19व्या शतकात गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या चारही धामांमध्ये मिळून 2च पुजारी होते. एक गंगोत्रीत, दुसरा बद्रीनाथमध्ये. चारही मंदिरात दोघंच चालत जाऊन रोज 2 मंदिरात पूजा करीत. बुद्धिवादी असल्याने हे अशक्य भासणारी गोष्ट आधी उडवून लावली तरी श्रद्धेतल्या तर्कातीततेचा काहीसा अनुभव घेतल्यावर त्याचा काही शोध घेतला सोडानींनी. हे एवढे अंतर हिमालयातल्या वैराण विराट पर्वतरांगांमधून रोज चालायचे तर काय साधनं असतील त्यावेळी. विशेषतः या मार्गात पायी चालता येण्याजोगा जगातला सगळ्यात उंचावरचा कालिंदी पास असताना, सर्व मार्ग 16 ते 18,000 फूट उंचीवर असताना, तेही एका दिवसात रोज. थोड्या शोधानंतर लक्षात आले हा अपयशी शोध या दीर्घ काळात अनेकांनी घेतलेला आहे. पण विश्वास बसत नाही तरी मन पिच्छा सोडत नाही. सिंदबादच्या सफर मार्गाचा वास्को द गामाच्या आफ्रिकेपासून भारताच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंतचा 5 दशकांपूर्वीचा साहसी जलप्रवास किंवा लॉरेन्स ऑफ अरेबियाचा मार्ग असे धाडसी मार्ग जगभर अनेकांनी घेतलेत. अगदी बाशो भटकला आयुष्यभर त्या जपानमधील पर्वतवाटाही पुन्हा पायाखालून जाव्यात असाही प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्यावर पुस्तकंही आली आहेत. तसेच हे आत्मघाती वेडे धाडस अनेक जण करत आले. 1934मध्ये एरिक शिप्टन यानं ब्रिटिश शिस्तीने पहिल्यांदा हा प्रयत्न केला. त्यात तो हे अशक्य या निष्कर्षावर आला. यानंतरच्या नोंद झालेल्या 5 सामूहिक प्रयत्नातल्या शेवटच्या प्रयत्नात हरीश कपाडिया यांनी 1997मध्ये केलेल्या शोधात अशक्यप्राय तरी एक पर्यायी मार्ग शोधला गेला. गंगोत्री ते केदारधाम या मार्गावर, म्हणजे मार्ग असा नाहीच, फक्त दिशा, घुत्तूपासून भिलगंगेच्या काठाने मियालीतून वाया वासुकी ताल असा हा मार्ग अनेकांनी पुन्हा ट्रेकमधून अनुभवून पाहिला. या मार्गाने सोडानींनी केलेल्या 15 दिवसांच्या जीवावर बेतू पाहणाऱ्या साहसी ट्रेकची चित्रदर्शी कथा या पुस्तकात आहे. ते लिहितात, शेवटच्या टप्प्यात 9 दिवस लोटलेले आहेत. बरोबरच्यापैकी फक्त एकाने हा ट्रेक केदारपासून उलटा केलेला, तोही सप्टेंबरमध्ये. हवामान बदलले आहे. लोकल मान्सून म्हणत रोजच दुपारपासून येणारा पाऊस, अवकाळी पसरलेले बर्फाचे साम्राज्य असे सगळेच बदलून गेले या काळात. आधीच्या प्रयत्नातही कुणीतरी करून ठेवलेल्या मार्गदर्शक खुणाही पुसल्या गेल्या आहेत. दिशा चुकू नये म्हणून सतत कुणा एकाला रेकीसाठी पुढे पाठवावे लागते. तोवर त्याची परतीची वाट पाहत बाकी सगळ्यांना थांबावे लागते. मियालीतून वासुकी ताल गाठायचे, पण कसलीही खूण नाही. अफाट उभे आडवे पसरलेले हिम वगळता नजरेच्या टप्प्यात काहीही नाही. मनात अज्ञाताचे भय दाटत चालले आहे. जवळचा शिधा संपत चाललेला आहे. नद्यांवर हिमाची चादर, त्यामुळे अगदी गारठलेले पाणीही नाही. परतीचे दोरही कापलेले असताना काय करावे हा प्रश्न आवासून समोर उभा असता अगदी जवळून पिवळ्या चोचीचा एक कावळा उडत पर्वताकडे जाताना दिसतो. या हिमप्रपातात काय मिळणार आहे त्याला? तरी हा वर हिमाच्या भिंतीवर धडकतोय आणि माझा विश्वास का डळमळतोय? असा काही विश्वास मिळवण्याचा प्रयत्न आहे, पण शरीर अपार थकलंय. रात्रीत हिमस्खलनाच्या भीतीने तंबूत जागं राहावं लागतंय. मधून उठत वर साठलेला हिम ढकलावा लागतो. डोळे जड झालेत. पोटभर अन्न आणि पाणी कधी प्यायलो होतो याआधी. पुढे जातोय हे कळतंय, पण जाणवत नाही. डोळ्यासमोरचा विराट हिमालय एका बिंदूत सामावलाय. थांबू नका, चालत राहा, जमेल तसे पुढे चला, कुणीतरी कानात बोलतंय. पावलं उचलतच नाहीत, पण कमरेखालची शारीर जाणीव संपत चालली आहे. सर जरा जपून, पुढे वर पहा, बर्फ घसरतंय. स्वप्नात कोणी बोलतंय असं वाटतं. आतलं मूल बालपणीची स्वप्न आठवतंय. शेवटी काय पाहिलं आठवत नाही. वाटलं होतं हिमालयातच, इथेच विलीन व्हावं. अपर्णा कुठे? तिला समुद्रकिनारी जायचं होतं. आपण हट्टाने इथे घेऊन आलो. तर्क क्षमते पलीकडे एक जग असतं, आपलं खाजगी जग. डोळ्याने दिसतं त्या जगापेक्षा कितीतरी मोठं, अधिक रंगीत, अधिक खरंही. हिमालय माझ्या त्या स्वप्नाचं प्रत्यक्ष रूप आहे. अपर्णा, स्वप्नांचं हे जग बोलावतं, कुरवाळतं. समुद्र वाईट नाही, पण तो किंचाळतो, ओरडतो, दूर ढकलतो. ऐकतेस? कुठेस? मी बर्फात खचत चाललोय. हिम हाडांमध्ये मुरत चाललंय. पण मी उडतोय अथांग आकाशात, मेघांबरोबर आपल्या स्वप्नदेशात. थकावट, खाणं पिणं आराम काहीच नसणं, वाटेवरची अनिश्चितता, काही हाय अल्टिट्यूड सिकनेस, या सगळ्यातून घेरून आलेलं अस्तित्व भय.
वास्तव आणि भ्रम या सीमेवरचं हे रेंगाळणं. पण ही वेळ पार पडली. एका रात्रीची स्वप्नहीन झोप आणि सकाळी चालण्यात दिसलेला पुढे दूर पसरलेला मियाली बेस कॅम्प. सगळे भरून पावले. सोडानींची भाषा विलक्षण, प्रवाही, संवादी आहे. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, साहित्यिक, लोककथा अशा अनंत संदर्भांनी भरलेली. तरी कुठेही ही जंत्री आशयावर कुरघोडी करत नाही. काव्यमय भाषे कल्पनेतही, संभाषितही येतात अधूनमधून. त्यातलं हे एक वानगी दाखल पहा. आम्ही दरीच्या पश्चिमेकडील भिंतीवर चढतो आहोत. एखादा खडक, गवत, झुडूप काहीही नाही. एकच मोगरावर्णी श्वेत रंग पसरलेला. सगळ्या दिशांना पर्वत दिसत आहेत. सशाच्या रंगाच्या कपड्यात आपलं अंग कसं बसं कोंबून बसवलेले पर्वत. खूप उंच, आकाशगामी. आभाळाला त्यांचं असं चिकटू पाहणं आवडलंही नसावं. ते व्याकुळ होऊन गडगडतंय. चमकणाऱ्या विजांमधून धमकावतही आहे. पण त्याच्यातलेच काही मेघांचे समूह त्याला सोडून पर्वत शिखरांची लढीवाळ जवळीक करतायत. हे कामदग्ध मेघ पर्वतांच्या पुष्ट जांघांमधून घसरत हळूहळू खाली येत आहेत. पसरलेल्या विराट हिमनदाच्या दिशेने. हिमनदाच्या कुशीत पहुडलेले मेघांचे देह लाजत, कसमसत प्रसरण पावतायत. प्रेमदंश दिले घेतले जात आहेत. त्यांच्या खुणा हिमनदावर उमटत आहेत. त्याला जग दरार म्हणतं ही अलाहिदा गोष्ट. नाजूक मेघांचे पाय संसर्गाने जड झाले आहेत. त्यांनी गर्भधारण केला. हिमनदाचे बीज त्यांच्यात स्थापित झाले. जणू पुराकथांची गुणसूत्रे. फक्त मेघ आता हळूहळू वर जात आहेत. कुठे जातील? कुणाच्या अंगणात बरसतील? आता कुठल्या कालिदासाला भिजवतील? कुठले प्रणयगीत महाकाव्य प्रसवतील? प्रबोध कुमार सान्याल यांनी लडाखवर लिहिलंय. त्यांना तो प्रदेश रौद्र भीषण, जळल्यासारखा, वृक्ष, अलंकारहीन चेहऱ्याच्या वाळवंटी स्त्रीसारखा दिसतो. हिमालय मला कथा सांगतो, एकदा नव्हे वारंवार, असं सोडानी म्हणाले. ते खरंच असावं. या जीव घेण्या होता होता पार झालेल्या सफरीनंतर लगेचच पुढील वर्षी ते झंस्कार व्हॅलीत आलेत. मागील वर्षीप्रमाणे टीमने नव्हे तर दोघेच. बरोबर तिथला व्यवस्थापक सनी आणि सामान वाहण्यासाठी केचरांचे पथक. त्या लडाखच्याही सीमेपलीकडील झंस्कार व्हॅलीत 15-20 दिवसांची पायी भटकंती. सैन्याच्या सोयीसाठी तिथे कथित विकास कामं सुरू झाली आहेत. त्याने त्या प्रदेशाचे अनघडपण संपून जाईल लवकरच या भीतीने सोडानी घाई करून आले. तिथल्या पाहण्यातून, अनुभवातून, पूर्ण एकांतातल्या चिंतनातून आणि इतक्या वर्षात नोंदवलेल्या असंख्य तत्संबंधी संदर्भातून यावेळी ते अशा रसरंग सौंदर्यहीन, ओसाड, वैराण प्रदेशाचे निसर्ग साखळीतले महत्त्वाचे स्थान अधोरेखित करतात. ते वाचावेच असे आहे. उन्हाचा कहर आहेच. भवतालातही नळावरच्या भांडणाचा कोलाहल भरून राहिलाय सगळीकडे. सोपे, सुंदर, साधे आणि शांत जग वेगाने विस्मरणात चालले. पण पुस्तकं असतात कायम. तुमचा आयुष्यावरचा विश्वास कायम राहतो. मधूनच असे एखादे पुस्तक येते आणि मन जणू उडू उडू होते. वाचून उरणारी पुस्तकं नितीन वैद्य. असे अतिशय सुंदर लेख आहेत. पुस्तकांवर आधारलेले लेख आहेत. हे फार एक वेगळ्या पद्धतीचं पुस्तक मला वाटलं. कारण लेखकांनी लिहिलेलं आपण वाचतच असतो. दुसऱ्या लेखकांनी लिहिलेलं, त्याच्यातली सौंदर्य स्थळं टिपून त्याच्याविषयी लिहिण्यासाठी एक वेगळी दृष्टी लागते. ती नितीन वैद्य यांच्याकडे आहे. हे फार सुंदर पुस्तक आहे. जरूर वाचा. वाचून उरणारी पुस्तकं. भेटूया पुढच्या भागात वेगळ्या पुस्तकासह.